आरोपी जो होता त्याला आम्ही अरेस्ट केलेला आहे. आता मला असं नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. राजगुरुनगर येथे एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. 8 आणि 9 वर्षीय 2 सख्या चिमुकल्या बहिणींची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. दोघीही बहिणींचे मृतदेह पाण्याच्या बॅरेलमध्ये भरून ठेवलेल्या अवस्थेत सापडले. अजय चंद्रमोहन दास, वय वर्ष 54, मूळ राहणार पश्चिम बंगाल, असे या घटनेतील नराधम आरोपीचे नाव असून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पुण्यातील एका लॉजमधून ताब्यात घेतलंय. या घटनेनंतर गुरुवारी 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी राजगुरुनगर येथील पोलीस स्टेशनबाहेर नातेवाईक आणि काही संघटनांनी ठिय्या आंदोलन केले. पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी संतप्त जमावाची मागणी होती. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राजगुरुनगर शहरातून दोघी बहिणी बुधवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरातील एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये सापडले होते. राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील या कुटुंबाच्या घरावर एक आचारी राहायला आला होता. त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. या आचार्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले आणि तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तिने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आपलं बिंग फुटेल या भीतीने नराधम आरोपीने एका बहिणीची हत्या केली. त्यानंतर दुसरी बहीण घडलेला सगळा प्रकार उघड करेल या भीतीने त्यानं तिचाही तशाच प्रकारे जीव घेतला. यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील पाण्याच्या बॅरलमध्ये मृतदेह ठेवले. या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्यात, तर बहिणींचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पीडित कुटुंबाच्या घराच्या वर आचारी काम करणारा जयदास, वय वर्ष 54, हा राहायला आला होता. त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या सुमारास पोलिसांनी मुलींच्या राहत्या घराची तसेच वरच्या मजल्यावरील खोलीची तपासणी केली असता वरच्या मजल्यावरील खोलीत असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये बुधवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास त्या दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले. ड्रममध्ये डोकं खाली आणि पायवर अशा अवस्थेत दोन्ही मुलींचे मृतदेह होते. घटनेनंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर गुरुवारी सकाळी संतप्त जमाव जमल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. खेडचे आमदार बाबाजी काळे, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्यासह भटक्या विमुक्त समाज संघटनांनी या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत भटक्या विमुक्त समाज संघटनांनी पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या मांडला होता. खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासन जे आहे ते त्यांच्या परीने सगळे प्रयत्न करत आहे आणि जे काही करत आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे. काही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लपछपी नाही आणि जो आरोपी जो होता त्याला आम्ही अरेस्ट केलेला आहे. तर आता मला असं वाटतं की आपण जे आहे त्या मुलींना ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याकरता तुम्हाला पोलीस प्रशासनावर, या देशाच्या कायद्यावर थोडा विश्वास दाखवायला हवा. आणि मी आपल्याला ग्वाही देतो की निश्चितपणे याच्यामध्ये जी काही कलमं लावायची आहे ती सगळी स्ट्रॉंग कलमं आम्ही इथे लावलेली आहेत आणि तो जो अटक आरोपी आहे त्याला फाशीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही स्वतःच घेतलेली आहे. सो आमची आपल्याकडून फक्त थोड्याशा सहकार्याची अपेक्षा. आमची आपल्याला एकच रिक्वेस्ट आहे की आम्हाला हा तपास करण्याचा थोडा तरी जर आपण वेळ दिला. जसा पहिला आरोपी जो आहे तो जसं आम्हाला माहिती झालं तसा आम्ही त्याला शोधून काढला, त्याला बेड्या ठोकल्या, तो आज आमच्या ताब्यात आहे, लॉकअपमध्ये. सो दुसरा आरोपी तुमचं जे काही म्हणणं आहे त्याप्रमाणे त्याचा पण सहभाग असेल तर त्याला पण निश्चितपणे या देशाचा कायदा त्याला त्याची जागा दाखवेल. मागणी अशी आहे की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आता मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही मागणी काय ठेवली होती मुख्यमंत्र्यांनी? परत महाराष्ट्रात भटक्या मुक्तांवर अन्याय होणार नाही हे स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांचं होतं. मग आता हा अन्याय झालाय तर आता तुम्ही यांच्यासाठी अॅट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा आणण्यासाठी डायरेक्ट समिती नेमा आणि आरोपीला इथं भरचौकात एन्काउंटर करा. महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल की बाबा हैदराबाद पॅटर्न आपण इथं राबवू काहीतरी. लोक जे काही निर्णय घ्यायचे आहे ते वरतून निर्णय होणार आहे. आम्ही इथं बसलो की वरती बरोबर का खुर्ची हलल, सगळ्यांची खुर्ची हलल बरोबर बसल्या. याला विचारा, आम्ही रात्रभर जागून मदत करून आरोपी आणलेला आहे. ज्या आरोपीचा कुठलाही क्ल्यू नसतानाही
तो आरोपी आम्ही काही तासामध्ये मिळालेला आहे. सर माझी फक्त आता कसं सर आहे, आता चौधरी साहेब आता माझी मागणी आहे. एक मिनिट शांत बसा. चौधरी साहेब ऐका, मी पोलीस प्रशासनाची खूप रिस्पेक्ट करतो. 200 पेक्षा जास्त आंदोलन केलेत. मी तुम्हाला फक्त एवढी विनंती करतो की आता मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यायचा. आम्ही निवेदन देतो. आम्ही निवेदन देतो. गुरुवारी 26 डिसेंबर रोजी रात्री 10च्या सुमारास चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मोटार कार चालकाचा थरार नागरिकांनी अनुभवला. काही नागरिक यातून थोडक्यात बचावले. अखेरीस एका खांबाला जाऊन मोटार आदळली आणि थांबली. संबंधित मोटार कार चालकास स्थानिकांनी पोलिसांच्या हवाली केला. पुणे मेट्रोच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारतर्फे योग्य ती मदत करण्यात येईल आणि केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांना सांगितले. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 मार्गिका असणार आहेत, तर नवीन मार्ग पुणे महानगरपालिकेकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आले असून निगडी, मुक्ताई चौक, वाकड, नाशिक फाटा, चाकण या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा ताण येतोय. त्यामुळे अनेक धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना वेळेवर फलाट उपलब्ध होत नसल्यानं अनेक समस्या निर्माण होतात. या सगळ्या समस्यांवर म्हणजेच पुणे रेल्वे स्टेशनवरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आता तळेगाव उरळी या नव्या मार्गाकरिता DPR म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलाय. याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच पुण्याला आणखीन एक नवीन रेल्वे मार्ग मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन प्रस्तावित असलेला तळेगाव उरळी या नवीन मार्गाचा DPR आता अंतिम टप्प्यात असून हा मार्ग चाकण आणि रांजणगाव या मार्गे असणार आहे. साधारणपणे 70 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग असून त्यासाठी तब्बल 7,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे चाकण व रांजणगाव या औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या भागांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळणार असल्यानं या ठिकाणच्या उद्योगधंद्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. आता एकीकडे चाकण भागात प्रस्तावित रस्त्यांचीच कामं पूर्ण होत नसताना नवीन रेल्वे मार्ग या भागातून नेण्यासाठी प्रशासन खरेखुरे प्रयत्न करणार का, की नुसत्या घोषणा करून प्रकल्प नेहमीप्रमाणे बारगळणार आहेत, असा प्रश्न नागरिकांनी विचारलाय. चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या भामा आसखेड धरण पाणी योजनेतील भूमिगत जलवाहिन्यांच्या कामांची 4 वर्षांची मुदत संपली आहे. केवळ 50% काम झाल्यानं महापालिकेनं संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यानंतर ठेकेदारानं कामास गती दिली आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराला 167 MLD पाणी उपलब्ध होणार आहे. खेड तालुक्यातील गावे पाण्यापासून अजूनही वंचित असताना या माध्यमातून पिंपरी चिंचवडचा पाणी प्रश्न मात्र प्राधान्यानं सोडवण्यास प्रशासन आग्रही आहे. पार्किंगमध्ये कंटेनर रिव्हर्स घेत असताना कंटेनरने एका व्यक्तीला छुरडले. ही घटना रात्री 11:30च्या सुमारास भांबोली तालुका खेड येथे घडली आहे. दुर्गेश फुलचंद यादव, वय वर्ष 32, राहणार उत्तर प्रदेश, असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलिसांनी गोविंद लालता प्रसाद, वय वर्ष 30, राहणार उत्तर प्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. घरगुती सिलेंडरमधून गॅसची चोरी करून घरगुती रिकाम्या सिलेंडरमध्ये त्याचं पुनर्भरण केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई भांबोली तालुका खेड येथील दुकानात करण्यात आली. दीपक संजय भूमकर, वय वर्ष 23, राहणार भांबोली खेड, असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यासह दुकानाचा मालक प्रशांत वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राजगुरुनगर येथून जळगावात गेलेल्या तरुणानं मंगल कार्यालयात हळदीच्या कार्यक्रमात गावठी कट्टा काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संतप्त लोकांनी तरुणाला चांगला चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. जळगाव येथील शिवाजीनगरमधील इंद्रप्रस्थ नगरातील राजाराम मंगल कार्यालयात रविवारी 22 रोजी लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. या प्रकरणी अतुल बजरंग तांबे, वय वर्ष 31, राहणार राजगुरुनगर, जिल्हा पुणे, याच पोलिसांनी अटक केली असून त्याच्या 2 साथीदारांनी पलायन केलंय. तिघांविरुद्ध जळगावात गुन्हा दाखल करण्यात आला.
चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे. स्वतंत्र महापालिका करण्यासाठी कोणतीही अडचण नाही. 3 नगर परिषदांची मिळून स्वतंत्र महापालिकेची स्थापना करावी असा अभिप्राय पिंपरी चिंचवड महापालिकेने शासनाला दिला आहे. यावरून चर्चेला तोंड फुटले आहे. स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणावर गावांचा समावेश होऊन महापालिकांची हद्दवाढ यापूर्वीच झालेली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरालगतच्या परिसरात नवीन गावांचा या दोन्ही महापालिकेत समावेश करणे योग्य होणार नाही. त्यामुळे चाकण नगर परिषद, आळंदी नगर परिषद आणि राजगुरुनगर नगर परिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करण्याबाबतची मागणी होत असल्याचं प्रशासकीय स्तरावरून सांगण्यात येत आहे. चाकण, आळंदी, राजगुरुनगर नगर परिषद तसेच परिसरातल्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका करणे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे राज्य शासनाने चाकण, आळंदी व राजगुरुनगर नगर परिषद तसेच लगतच्या व आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशील तिन्ही नगर परिषदेतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत जिल्हा प्रशासन आणि महापालिकांकडून अभिप्राय मागवला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेने याबाबतचा अभिप्रायसुद्धा पाठवला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्रफळ मोठे आहे. वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवताना महापालिकेवर ताण येत आहे. या भागातील गावे महापालिकेत समाविष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे चाकण, राजगुरुनगर, आळंदी नगर परिषदांची मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा अभिप्राय पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्य शासनाला दिला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने देखील अभिप्राय पाठवला आहे. त्यामुळे चाकण, आळंदी व राजगुरुनगर नगर परिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे. याबाबत शासनाकडून औद्योगिक पट्ट्यातील विकासाला चालना मिळेल अशा पद्धतीचा कयास केला जातो आहे. उद्योगामुळे चाकण परिसराची लोकसंख्या वाढत आहे, परिसर विस्तारत आहे. वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवण्यात चाकण, आळंदी व राजगुरुनगर नगर परिषदांवर ताण येतो आहे. त्यामुळे स्वतंत्र महापालिकेची स्थापना झाल्यास या भागातील विकास कामांना चालना मिळण्याची शक्यता असल्याचं प्रशासकीय स्तरावरून सांगितलं जाते. प्रत्यक्षात या ज्या तिन्ही नगर परिषद आहेत, चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर, यांची हद्दवाढच होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण लगतच्या गावांचा त्याला विरोध आहे. त्यामुळं महापालिका होणं कितपत शक्य आहे किंवा ते महापालिका होण्यासाठी नागरिक किंवा परिसरातील ग्रामपंचायती किती उत्सुकता दाखवतील याबाबत प्रश्नचिन्हच आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यापासून राजगुरुनगर शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो आहे. पुणे-नाशिक महामार्गावर खेडघाट ते मंचरपर्यंत वाहनांच्या 7 ते 8 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा गुरुवारी 26 डिसेंबर 2024 रोजी लागल्या होत्या. खेड बाजार समितीने चाकण मार्केटमध्ये प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सुग्रास भोजन व्यवस्थेची पाहणी खेड तालुक्यातील पत्रकारांनी केली. बाजार समितीच्या या अभिनव उपक्रमाचे पत्रकारांनी देखील कौतुक केले. कोयाळीतर्फे वाडा सोसायटीचे चेअरमन शंकर भिकाजी दाते यांची भारतीय जनता पार्टीच्या उत्तर पुणे जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय माळी महासंघाच्या खेड तालुकाध्यक्षपदी बबनराव टिळेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. त्यांच्या निवडीचे चाकण परिसरातून स्वागत होत आहे. चाकण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्ण कल्याण समिती बैठकीत विविध मागण्या रुग्ण कल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट निलेश कड पाटील यांनी आमदार बाबाजी काळे यांच्याकडे केल्या आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपनी CSR निधी थेट रुग्ण कल्याण समित्यांना द्यावा, तसंच 100 ऐवजी 200 बेड उपजिल्हा रुग्णालय आंबेगाव प्रमाणे करून महिला रुग्णालय 100 असे एकूण 300 बेड रुग्णालयात व्हावेत आणि चाकण नगर परिषद पाणी योजना पाण्याची टाकी उभारणीसाठी जागा एका कोपऱ्यात द्यावी यासाठी देखील रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत मागणी करण्यात आली.
स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालय साई साम्राज्य जवळ आंबेठाण रोड चाकण या ठिकाणी होणार आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।